सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंद मालग्नी वल्लभम. गोदावरी परिक्रमा करत साधू संत बालम टाकळी संत जनाबाई कन्हैया आश्रमात 25 साधकांचे स्वागत. कन्हैया आश्रमात साधू संतांचे संत पूजन हरिभक्त परायण साध्वी शीतल देशमुख यांनी केले. कृपेने नाशिक गोदावरी परिसरातून साधू संतांची गोदावरी परिक्रमा सुरू असून दिनांक 30 मार्च रोजी ही परिक्रमा बालम टाकळी येथील श्री संत जनाबाई कन्हैया आश्रमात दाखल झाली. यावेळी साधू संतांचे स्वागत व संत पूजन साध्वी शीतलताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रत्ननभाऊ देशमुख, विठ्ठल देशमुख, आबासाहेब देशमुख, हरिश्चंद्र घाडगे, राजेंद्र देशमुख आश्रमातील विद्यार्थी तसेच महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वातावरण भक्तिमय झाले होते आणि ग्रामस्थांनी साधू संतांच्या आशीर्वादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजन कन्हैया आश्रमात अत्यंत श्रद्धाभावाने करण्यात आले असून गोदावरी परिक्रमेच्या निमित्ताने परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर. सोबत आहेत त्यामध्ये माणिक महाराज शास्त्री, ज्यांनी काशी विश्वनाथाच्या दरबारामध्ये 41 वर्षाची प्रचंड साधना केलेली आहेत. त्याच्यानंतर मोठे कदम माऊली, जे संपूर्ण महाराष्ट्र प्रांत ज्यांना ओळखतो. त्यानंतर आमचे गुरुवर्य भास्कर बाबा, हे सुद्धा फार तपस्वी महात्मे आहेत. पितांबर महाराज शास्त्री, अशी सर्व मंडळी यांच्या सानिध्यामध्ये ही आमची तीर्थयात्रा घडलेली. तीर्थयात्रेचा उद्देश जर काय असेल तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र प्रांतामधील असणारी जी संत महात्मे मंडळी ज्यावेळेस कुठंतरी आंध्र प्रदेशमध्ये जातात, तेलंगणामध्ये जातात, तर त्या प्रांतामध्ये गेल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचा मेसेज त्या लोकांना जातो आणि या निमित्ताने आपल्या महाराष्ट्र प्रांताची ही सर्व मंडळी जोडली जाते. हा एक प्रथम उद्देश आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संत महात्मे हे खऱ्या अर्थाने तीर्थाला पुनीत पावन करण्यासाठी तिथं जात असतात. ते मुळातच पुनीत पावन असतात. आमचे माणिक महाराज शास्त्री बाबांसारखे संत महात्मे हे मुळातच शुद्ध झालेले, परंतु तीर्थाला शुद्ध करण्यासाठी हे महात्मे जातात. आणि सर्वात महत्त्वाचा उद्देश जर काय असेल तर विश्व शांती करके दिखलाए तब होवे प्रणपूर्ण हमारा, ही आमची भारत देशाची असणारी प्रतिज्ञा हीच पूर्ण करण्यासाठी ही यात्रा आम्ही या ठिकाणी केलेली आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.